जास्तीत जास्त संपूर्ण दिसतोय का याचा प्रयत्न करतोय. पहा पुन्हा एकदा ताडासन. ताडासन करत असताना हात समोर घेतले आपण, गुंफले, गुंफल्यानंतर असे उलटे केले आणि वर नेले कानाच्या बाजूला आणि टाचा वर उचलल्या. त्याला तवड्यावर उभं राहिलो आपण, हे झालं ताडासन. ताडासन हे आजचं पहिलं आसन आहे. त्यानंतर दुसरं आसन ज्याला आपण तिर्यक ताडासन असं म्हणतात. तिर्यक ताडासन कसं करायचं? पुन्हा असं समोर हात घ्यायचे, गुंफायचे, वर न्यायचे, टाचा उचलायचा आणि फक्त एका बाजूला झुकायचं. त्याला म्हणतात तिर्यक ताडासन. दुसऱ्या बाजूला झुकायचं, हे तिर्यक ताडासन आहे. तिर्यक ताडासनामध्ये आपण फक्त एका बाजूला झुकतोय, म्हणजे ताड म्हणजे माड, माडाचं झाड जसं वाऱ्यानं झुकतं तसं हे आसन करतात. त्याला तिर्यक ताडासन किंवा हस्तोत्तानासन असंही म्हटलं जातं. हस्तोत्तानासन. आता आपण कटिचक्रासन हे आसन पाहतोय. कटिचक्रासनामध्ये पाय जुळवून उभं राहायचं आणि एक हात उचलायचा, एक हात असा खाली आणि एक हात असा वर कानाच्या बाजूला, खाली खाली जायचं. हे कटिचक्रासन. कमरेला जरा ताण बसतोय. आता या बाजूला दुसरा हात असा गुडघ्यापर्यंत न्यायचा, हात खाली असणारा, आणि हात कानाला चिकटलेला, कानाला चिकटलेला, असं कमरेला जरा ताण असं हे कटिचक्रासन आहे. उभं राहून ही 3 आसनं पहिल्यांदा झाली. या आसनामध्ये आपण पहिल्यांदा पाहिलं ताडासन. ताडासनांच्या नंतर आपण पाहिलं तिर्यक ताडासन किंवा हस्तोत्तानासन, आणि तिसरं पाहिलं आपण ते म्हणजे कटिचक्रासन. आता गतिमय समकोणासन. गतिमय समकोणासन आणि कसं करायचं ते पाहूया. आपण असं उभं राहिलो, उभं राहिल्यानंतर हात जे आहे ते असेच घेतले, पुढे नेले आणि असं उभं राहिलो. हे गतिमय समकोणासन असं याला म्हटलं जातं. कानाच्या बाजूलाच हात ठेवायचे. गतिमय समकोणासन. आता ज्या वेळेला तेच आसन पुढं नेलं जातं त्यावेळेला गतिमय दोलासन असंही म्हटलं जातं. म्हणजे पाठीमागं हात घेतले, असं खाली नेले आपण. गतिमय डोलासन असं म्हटलं जातं याला. पायाच्या अंगठ्याजवळ हात न्यायचे, त्याला गतिमय डोलासन असं म्हटलं जातं. गतिमय डोलासन. गतिमय समकोणासन करत असताना वरचा भाग पाठीचा ताठ ठेवण्याचा जास्त प्रयत्न करायचा, आणि गतिमय दोलासनाला वर हात पुन्हा खाली हात अशा पद्धतीनं. आता सकटासन. सकटासन. आता सकटासनामध्ये काय करतात तर दोन्ही हात असे केले जातात.
आणि एक पाय असा या बाजूला ठेवला जातो, हे सकटासन आहे. बघा पुन्हा एकदा, सकटासन तेच या बाजूलाही करता येईल. खांद्याला चांगला व्यायाम देणार हे आसन आहे सकटासन. सकटासनामध्ये दोन्ही हात जास्तीत जास्त पाचशे पण केले तरी चालतील. दोन्ही मध्ये गुंफलेले हात ठेवायचे, पायाला पायाची तिडी आणि हाताला हातांची तिडी. म्हणजे एक पाय असं केला तर हात पण असे सकटासनामध्ये. पाय असं केला, दोन्ही गुंफून हे सकटासन केलं जातं. सकटासनाचा आणखीन एक दुसरा प्रकार ज्याला गरुडासन असं म्हटलं जातं. गरुडासनामध्ये समोर समोर हात गुंफले जातात आणि समोर हात गुंफून आपण पायामध्ये सुद्धा पाय गुंफले जातात, म्हणजे पाय असे गुंफले जातात आणि समोर समोर असं केलं जातं, त्यामुळे हे गरुडासन होतं. दुसरा पाय दोन्ही हात गुंफायचे, समोर गुंफल्यानंतर आपण वर गुंफलं ते सकटासन झालं आणि समोर गुंफले की ते गरुडासन झालं. हे लक्षात ठेवा, समोर गुंफले की गरुडासन होतं. आता एक पाद नमस्कारासन किंवा ऊर्ध्व हस्तकित एक पाद विरामासन असं म्हटलं जातं, किंवा यालाच वृक्षासन असंही नाव आहे. वृक्षासन दोन्ही हात जोडून वर खांद्यापर्यंत, म्हणजे आपल्या कानाला चिकटवलेले एक पाय उचलायचा आणि दुसऱ्या पायावर ठेवायचा, त्याला हे वृक्षासन. वृक्षासन तसाच दुसऱ्या बाजूने पण आपण करायचं. वृक्षासन वृक्षासनाला एक पाद नमस्कारासन असेही नाव आहे. त्याबरोबरच ऊर्ध्व हस्त स्थित एक पाद स्थित विरामासन असं पण म्हटलं जातं, किंवा यालाच आपण आणखी एक नाव म्हणजे वृक्षासन. आता वृक्षासन त्यातच त्याला एक दुसरं नाव आहे भगीरथ आसन. त्या भगीरथ आसन कसं करायचं, हे पाय इथं चिकटवायचं वर आणि समोर नमस्कार करायचा, त्यावेळेस हे झालं भगीरथ आसन. भगीरथ आसन भगीरथ आसन आहे. पुन्हा दुसऱ्या पायाने पाय वर घेतला, समोर हात जोडलेला, अशा पद्धतीनं हे भगीरथ आसन तयार होतं. भगीरथ आसन, भगीरथ आसनाला वृक्षासनाचा दुसरा प्रकार ही म्हटलं जातं. यानंतर भगीरथ आसनाचा दुसरा प्रकार म्हणजेच वृक्षासनाचा तिसरा प्रकार पाहूया. हे एक पाय वर घेतला भगीरथ आसनासाठी आणि एक हात वर घेतलेला आहे आणि एक हात समोर
भगीरथ आसनाचा किंवा वृक्षासनाचा हा तिसरा प्रकार झाला. एक हात वर, एक हात आडवा. पुन्हा एकदा बघा, हा पाय एक हात वर, एक हात आडवा. अशा पद्धतीनं ते भगीरथ आसन वृक्षासनाचा तिसरा प्रकार असं म्हटलं जातं. आपण वृक्षासनाचे 3 प्रकार पाहिले. वृक्षासनाला किंवा भगीरथ आसनालाच ध्रुवासन असं पण नाव आहे. भगीरथ आसनाला ध्रुवासन असं पण म्हटलं जातं. एका पायावरची ही आसनं असल्यामुळे याला एक पाद नमस्कार आसन असंही म्हटलं जातं. ऊर्ध्व हस्तस्थित एक पाद विराम आसन असंही म्हटलं जातं आणि वृक्षासन असंही म्हटलं जातं. या प्रत्येक आसनामध्ये श्वासावर लक्ष ठेवलं जातं. जसं एक पाय आपण वर घेतो तर दोन्ही हात वर घेताना श्वास घेणं असलं पाहिजे. आसन पूर्ण स्थितीत लागलं की नेहमी श्वास करायचा असतो. हात खाली घेताना श्वास सोडायचा असतो. प्रत्येक आसनामध्ये हे श्वासाचं सुद्धा असतं. श्वासाचा अभ्यास म्हणजे आणखीन डीप अभ्यास झाला. म्हणजे हात वर घेताना श्वास घ्या किंवा हात खाली सोडताना श्वास सोडा. म्हणजे आसन करताना सुद्धा अशा गोष्टी सांभाळल्या जातात. चला, आपण सूर्यनमस्कारामध्ये सुद्धा उभे राहून आसन केलेलं होतं. त्यामध्ये पादहस्तासन आहे, म्हणजे हात वर करून ते आपल्या पायाच्या बाजूला ठेवणं आहे. त्याला पादहस्तासन किंवा हस्तपादासन असं म्हटलं जातं. दोन्ही हात जमिनीवर तळ हातासमोर टेकवायचे. तळ हात टेकला पाहिजे. अशा पद्धतीने एक पाद नाही पादहस्तासन म्हणायला हस्तपादासन असं म्हटलं जातं. हस्तपादासन करत असताना जास्तीत जास्त गुडघे पण ताठ ठेवण्याचा प्रयत्न करायचा. गुडघे ताठ राहायला पाहिजे. आपण चंद्रासनामध्ये सुद्धा हे हस्तपादासन किंवा पादहस्तासन पाहिलेलं होतं. म्हणजे चंद्र नमस्कारामध्ये. चंद्र नमस्कारामध्ये आपण पाहिलेलं होतं की आपले हात जे आहेत ते पायाच्या बाजूला न ठेवता पायापासून जरा पाठीमागे ठेवण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. म्हणजे हे आपले हात पाठीमागच्या बाजूला पायाच्या पाठीमागच्या बाजूला जायला पाहिजे. हस्तपादासन किंवा हस्तासनाचा दुसरा प्रकार असं म्हटलं जातं, ज्यामुळे आपल्याला पोटाला सुद्धा खूप छान व्यायाम मिळतोय आणि मांड्याला, पोटऱ्यांना, आपल्या शरीराच्या अवयवांना खूप छान असा व्यायाम मिळतोय. तिथं सुद्धा श्वासोश्वास त्याच पद्धतीनं हात वर घेताना श्वास घेणं, म्हणजे श्वास कधी सोडायचा कधी घ्यायचा हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही योगासन आणखीन चांगल्या पद्धतीनं करू शकाल. आता आपण पाहणार आहोत उत्तानासन. उत्तानासन कसं करायचं? उत्तानासनाचे आता आपण जे पाहिलं पादहस्तासन पाहिलं, हस्तपादासन, त्याला उत्तानासन असंही नाव आहे. जसं आपण काय केलं, हात असे मागे नेले पायाच्या पाठीमागे ठेवले असे, हे सुद्धा उत्तानासनच आहे. उत्तानासनाचा दुसरा प्रकार तो असा आहे की आपण खाली बसायचं आहे आणि खाली बसल्यानंतर
नमस्काराची मुद्रा करायची आहे. पायामध्ये अंतर घ्यायचं. पायामध्ये अंतर घेऊन आपण आहे असं बसायचं आणि पुढे नमस्काराची मुद्रा करायची. हे सुद्धा उत्तानासन आहे. आपल्या कोपऱ्यांनी आपल्या पायांना गुडघ्यांना बाजूला रेटायचा आहे आणि नमस्कार असा व्यवस्थित करायचा. अशा पद्धतीने हे उत्तानासन तयार होतं. यामध्ये आपण पाय पूर्ण जमिनीवर टेकतोय आणि बसतोय. पुढचा प्रकार आहे कालभैरवासन. कालभैरवासन कालभैरवासन हे खूप सोपं आहे. एक पाय पुढं, एक पाय पाठीमागं, एक हात पुढं, एक हात पाठीमागं आणि त्यावेळेला जीभ काढतो आपण. हे झालं कालभैरवासन. दुसऱ्या बाजूने करा. एक पाय पाठीमागं, एक पाय पुढं, एक हात पुढं, एक हात पाठीमागं आणि जीभ काढायची. हे झालं कालभैरवासन. कालभैरवासन. आता कालभैरवासनाचा हा पहिला प्रकार झाला. कालभैरवासन आणखीन एका पद्धतीने करतात. कालभैरवासनात ला आणखीन एक नाव आहे पादांगुष्ठासन किंवा त्याला उत्थित हस्त असं पण म्हटलं जातं. उत्थित हस्त किंवा पादांगुष्ठासन. आता पादांगुष्ठासन कसं करायचं? पाय पाद ज्याला पाय म्हटलं जातं त्याचा अंगठा पकडायचा आणि एक हात वर न्यायचा. हे पादांगुष्ठासन आहे. सेम या बाजूने कसं पाय पकडायचा, हात वर न्यायचा. पादांगुष्ठासन असं याला म्हटलं जातं. जास्तीत जास्त आपला गुडघा हा सरळ ठेवून सरळ पाय करण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे पादांगुष्ठासन खूप छान तयार होईल. म्हणजे काटकोन तयार झाला पाहिजे. खालचा पाय आणि समोरचा पाय यांचा काटकोन तयार झाला पाहिजे. आता आपण पाहणार आहोत शहामृगासन. शहामृगासन कसं करतात? खूप सोपं आहे. शहामृगासनामध्ये आपण हात जे आहे त्या हात जमिनीला टेकवायचे आहेत. फक्त बोटांवर आपण हात टेकवायचे नाही, नुसती बोट आणि ताट उचलायचं. नुसती बोटांवर म्हणजे पायाची बोट आणि हाताची बोट याच्यावर हाताची बोट आणि पायाची बोट याच्यावर शरीर तोलून राहायचं. याला म्हटलं जातं शहामृगासन. अशा पद्धतीने आपण शहामृगासन पाहिलं. शहामृग हा पक्षी आहे. तो जलद गतीने धावत असतो. त्याच्या जवळ कित्येक दिवस पाणी नसलं तरी सुद्धा तो जिवंत राहू शकतो, कितीतरी दिवस पाणी न पिता. आता शीर्ष पादांगुष्ठासन. काही काही अवघड आसन आहे, मला येणार नाही, पण ती आसनं कदाचित तुम्हाला येतील. आपलं जे डोकं आहे ते
एक पाय असं उभं राहिलो आपण आणि दोन्ही हात असे वर घेतले कानाच्या बाजूला आणि असं करत असताना आपण आपलं डोकं हे पायाच्या दिशेने गेलं पायाच्या दिशेने खाली असंच आपण ह्या बाजूला पण नेऊ शकतोय आपण गुडघ्यापर्यंत नेत असतो पण इथं मात्र आपल्याला डोकं हे पायाच्या जवळ न्यायचंय डोकं पायामध्ये जास्त अंतर घेतलं तर तुम्ही तसं करू शकता आणि हात मात्र गुंफलेले असेच ठेवायचे वर वर गुंफलेले हात ठेवून मला जास्तीत जास्त पायाला अंतर घेऊन असं झुकून जास्तीत जास्त पायाच्या जवळ आपलं डोकं न्यायचं आहे असंही आसन आहे त्याला शीर्ष पादांगुष्ठासन किंवा शीर्ष पादांगुष्ठ स्पर्शासन असं पण म्हटलं जातं शीर्ष पादांगुष्ठ स्पर्शासन असं नाव आहे त्यानंतर दुसरं आहे वीरभद्रासन किंवा एक पादासन असं पण म्हटलं जातं वीरभद्रासन किंवा एक पादासन वीरभद्रासनामध्ये आपले हात जोडलेले असतात जोडलेले हात असे समोर गेले पाहिजे समोर आणि एक पाय मात्र उचलून पाठीमागे घ्यायचा ज्याला वीरभद्रासन असं म्हटलं जातं असं समोर झुकून नमस्कार करतोय आपण पण त्यावेळेला एक पाय पाठीमागे ताठ करतोय हा वीरभद्रासनाचा प्रकार आहे याला वीरभद्रासन असं म्हटलं जातं वीरभद्रासनाचा दुसराही प्रकार आहे त्यामध्ये पाय अंतर आहे पाय झुकवला आणि नमस्कार करतो आपण हा वीरभद्रासनाचा प्रकार आहे पुन्हा या बाजूला पाय झुकवलेला आणि नमस्कार हा वीरभद्रासनाचा प्रकार आहे वीरभद्रासनामध्ये पायामध्ये अंतर घेणं हे सुद्धा असा एक प्रकार आहे अशा पद्धतीनं हा वीरभद्रासनाचा प्रकार झाला वीरभद्रासनाचे आपण जवळजवळ 3 प्रकार पाहिले वीरभद्रासन समांतर जमिनीला पुढे झुकून वाकून वर नमस्कार करून आणि दोन्ही हात बाजूला करून असं आता पादांगुष्ठासन पादांगुष्ठासन कसं केलं जातं हस्तपादासनाचाच प्रकार फक्त खाली वाकून आपले अंगठे पकडायचे असतात अंगठे धरण्याचं आसन असतं ना तसं त्याला पादांगुष्ठासन असं म्हटलं जातं आपण उभे आहोत असं हात वरून न्यायचे खाली आणि अंगठे पकडायचे अंगठे पकडायचे त्यामुळे गुडघे वाकवायचे नाही हे पादांगुष्ठासन आहे त्यामुळे मांड्या आणि पोटऱ्या यांच्या स्नायूला खूप छान असा व्यायाम होतो
पूर्वीच्या काळी शाळेमध्ये अशी शिक्षण मुलांना दिली जायची ज्याच्यामुळं आसनांचा सराव व्हायचा. असं पादांगुष्ठासन आहे. गुडघे आत ठेवायचे आणि अंगठे धरायचे पायाचे आणि उभं राहायचं. अंगठे धरून उभं राहणं, पायाचे अंगठे धरून उभं राहणं यालाच पादांगुष्ठासन असं म्हटलं जातं. अशा पद्धतीची ही उभी राहून आसनं पाहिली. आता बकासन. बकासन कसं केलं जातं? बकासन अवघड आहे. बकासनामध्ये हातावर तोल द्यायचा आहे आणि बाकीचं सगळं शरीर उचलायचं. हात असे ठेवायचे पुढं जमिनीवर आणि पूर्ण शरीर उचलायचं, याला बकासन म्हणतात. बर, आता हे नाही यायचं मला. बकासन संपूर्ण शरीर वरच्या वर तोलून धरायचं, असं हे बकासन आहे. पाय उचलायचे आणि वर तोलून धरायचं. नंतर बकासनाच्या नंतर कागासन. कागासन कसं असतं? कागासनामध्ये बसलेलो आहोत आपण, फक्त बसलेल्या अवस्थेमध्ये हात आपले गुडघ्यावर ठेवायची. त्याला कागासन म्हटलं जातं. बसलेल्या अवस्थेत हात गुडघ्यावर ठेवायचे, हे कागासन आहे. कागासन. काग म्हणजे काय? काग म्हणजे कावळा. कावळ्याचं आसन असं म्हटलं जातं. कावळ्यासारखं समस्थितीत उभं राहून हे आसन करायचं आहे, त्याला कागासन असं म्हटलेलं आहे. नंतर मत्स्यासन आहे. सिंहासन. सिंहासनाचे 2 प्रकार आहेत, उत्कटासन, वृषभासन, कुक्कुटासन, त्रिकोणासन, अष्टांग नमस्कारासन, हनुमानासन. चंद्रासनाचे वेगवेगळे प्रकार, तुलासन, लोलासन, झुलासन, वशिष्ठासन, मेरू आकर्षणासन, गर्भासन, मुक्तासन, खगासन, पूर्वोत्तानासन असे खंजनासन, कल्याणासन, पृष्ठासन अशी वेगवेगळे आसनांचे प्रकार आहेत. ते आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. आज आपण जास्तीत जास्त उभी राहून असणारी आसनं पाहिली. त्यामध्ये काही उभे राहून खाली बसून करावयाची आसनं होती. आता कागासन वगैरे बसून केलेलं आसन आहे. पण उद्या काही आसनं आहेत ती बसून पण आहेत आणि झोपलेल्या अवस्थेत सुद्धा आहेत. म्हणजे बसून करावयाची आसनं आपण पूर्वी घेतलेली होती, पण आणखी काही बसून करावयाची आसनं आलेली आहेत. ती आसनं आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. दररोज व्यायाम करा, स्वस्थ राहा आणि निरोगी राहा. निरोगी शरीरात निरोगी मन राहत असतं. आपलं शरीर निरोगी नसेल, शरीराला व्यायामाची आवड नसेल, व्यायाम करत नसाल, तर तुमच्या पाठीमाग हजारो प्रकारचे आजार लागतात. आणि म्हणून व्यायामाची सवय लागण्यासाठी तुम्हाला ही आसनं सुरू केलेली आहे. योगासनाचा हा ट्रेनिंगचा पिरियड जो जेव्हा संपेल त्यावेळेला आपण ही सिरीज थांबवणार आहोत. ही सिरीज काय कंटिन्यू 365 दिवस 200 म्हणजे सतत सुरू राहणार नाही.
ज्या वेळेला योगासनाचा सगळा आपला ट्रेनिंगचं जे प्रशिक्षण सुरू आहे हे प्रशिक्षण संपल्यानंतर आपण थांबू, याचे व्हिडिओ आपण ऑनलाईन सगळ्यांना पाहायला मिळतील आणि मग ते तुम्ही पाहून तिथून करू शकाल. पण जोपर्यंत हे सगळे योगासनं आपल्याला समजून घेत नाही आपण, सगळी योगासनं आपल्याला माहित करून घेण्यासाठी हे ट्रेनिंग सुरू आहे. मग अजून 10 दिवस चालेल, 20 दिवस चालेल का 30 दिवस चालेल आता मला सांगता येणार नाही. आपण जास्तीत जास्त योगासनं दररोज घेतोय आणि दररोज वेगवेगळी आसनं घेतोय. ज्या वेळेला ही सगळी योगासनं संपतील त्यावेळेला आपण आपला हा ट्रेनिंग जे योगासनाचा आहे, योगाभ्यासाचा आहे, ते थांबवू आपण. त्यानंतर आपले सकाळच्या योगाभ्यासाचा तास होणार नाही. म्हणजे ज्या वेळेला आपलं संपूर्ण 30 दिवसांचं ट्रेनिंग संपेल, म्हणजे साधारण आपण एका महिन्यामध्ये हे ट्रेनिंग संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत. एका महिन्यामध्ये म्हणजे 30 भाग आपले योगाभ्यासाचे तयार व्हावेत आणि 30 भागामध्ये तुम्हाला योगासनं वेगवेगळी माहित व्हावीत, याचा आपण प्रयत्न करत आहोत. सगळी योगासनं तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठीचा हा प्रयत्न आहे. ठीक आहे, आपण पुढच्या भागामध्ये उद्या भेटणार आहोत नवीन योगासनं घेऊन, नवीन काहीतरी शिकण्यासाठी.